कर्जमाफी योजनेच्या शासन निर्णयाची पैठणमध्ये प्रतिकात्मक होळी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत. पैठण शहरात आज सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या कर्जमाफी धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करून निषेध नोंदविण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी योजनेतील काही अटींमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात, अशी भूमिका मांडली. सर्व पात्र शेतकऱ्यांना समान निकषांवर कर्जमाफीचा लाभ द्यावा आणि संबंधित अटींचा पुनर्विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात माऊली मुळे, अनिल राऊत, किशोर सदावर्ते, साईनाथ कर्डिले, पवन सिसोदे, सुभाष नवथर, रामेश्वर बावणे, विशाल काळे, ज्ञानेश्वर उगले, शिवाजी साबळे, कृष्णा काळे, विष्णू बर्डे, शिवाजी साटोले, कैलास मोरे, संभाजी डांगे, एकनाथ मिसाळ, अशोक ठोंबरे, कल्याण पोकळे, मच्छिंद्र भिसे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर शासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अफसर शेख, पैठण.